Hi friends, welcome back to Jnanamrut Learning Ceremony Center. Today we are going to learn You Start Dying Slowly. You Start Dying Slowly म्हणजे आनंदी भविष्याची आशा बाळगणे. आज ही आपण पोएम शिकणार आहोत, परंतु त्या अगोदर आपण चिटचॅट घेऊया. चिटचॅट शिकूया. सो लेट्स लर्न चिटचॅट. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला. Amusing ABCD as speaker ask the assigned question in your group and discuss. इथे ABCD असे कॉलम दिलेले आहे आणि त्या कॉलममध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला ग्रुप वाईज चर्चा करायची आहे की ते क्वेश्चन नेमके की असं केल्याने काय होईल. तर A1 मधलं आपण फर्स्ट बघूया की हा क्वेश्चन काय सांगतोय आणि त्याचा अर्थ काय होतो आणि आपण त्यावर डिस्कस करून आपण त्याचं उत्तर काय लिहू शकतो. इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. जर आपण अभ्यासच केला नाही तर काय होईल. तर काय होणार. तर आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळणार नाही. सो द आन्सर इज आय विल नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झाम. Second, if you do not participate in school activities and games. जर आपण शाळेतील ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, गेम्स असतात, तर त्यामध्ये आपण जर सहभागी झालो नाही तर नेमके काय होईल. आय विल फील सॉलिटरी अँड डल. म्हणजे आपल्याला एकाकी वाटेल असं त्याचं उत्तर होईल. नंबर बी. If you make up late on a working day, what will happen? जर आपण दररोजच्या दिवशी जर आपण उशिरा जर काम केले तर नेमके काय होईल. तर आपल्याला आळशी असं वाटेल म्हणजे आळसल्यासारखं. आय विल फील लेझी अँड डल. बी मधले सेकंड. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड. म्हणजे गरजेच्या वेळी जर आपण मित्राकडे दुर्लक्ष जर केलं तर काय होईल. दे विल लीव अवॉइड मी. म्हणजे ते सुद्धा काय करतील आपल्याला दुर्लक्ष करतील. असं त्याचा आन्सर येईल. नंबर सी मधील फर्स्ट. इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन. जर आपण दररोज व्यायाम केलाच नाही तर काय होईल. सो आय फील सफर फ्रॉम ओबेसिटी. म्हणजे आपल्याला लठ्ठपणा येईल. लास्ट नंबर डी. इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन. आत्ताच आपण बघितलं की सी पॉईंट हा जो काय सांगतोय आपल्याला की जर आपण व्यवस्थित म्हणजे दररोज आपण जर व्यायाम केला नाही तर ओबेसिटी होईल म्हणजेच लठ्ठपणा फॅट होईल. त्याचप्रकारे आपण जंक फूड खाल्ल्यामुळे आपलं जे की फॅटचं प्रमाण वाढेल. म्हणून त्याचं आणि असं एकच आन्सर येईल. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा आपल्यामध्ये येईल. सेकंड एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 2. थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. म्हणजे की आपल्या जीवनामध्ये आपण ज्या करू शकतो त्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर फॅमिलीसाठी किंवा राष्ट्रासाठी किंवा मित्रासाठी किंवा लोकांसाठी जे की ओल्ड पीपल आहेत त्यांच्यासाठी किंवा गरजू आहेत त्यांच्यासाठी किंवा स्वतःसाठी आपण काय काय करू शकतो ह्या सगळ्या बाबी इथे दिलेल्या आहेत आणि आपण इथे काय करू शकतो हे आपलं मत यावरती आपल्याला लिहायचं आहे. तर फर्स्ट कॉलममध्ये आहे फॉर माय नेशन म्हणजे राष्ट्रासाठी. हे इथे जे पॉईंट दिलेले आहेत. फॉर माय नेशन. कीप माय लोकॅलिटी क्लीन म्हणजेच आपला जो की परिसर आहे तो स्वच्छ ठेवू शकतो. सेकंड आहे ओबे द लॉज. इथे आपण लिहू शकतो की ओबे द लॉज
थर्ड नंबर, हेल्प अवर गव्हर्मेंट्स. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर आपल्याला की राष्ट्र आहे त्या राष्ट्राचं आपण रक्षण करू शकतो आणि आपण राष्ट्रासाठी काहीतरी करू शकतो. फॉर माय फॅमिली, आता फॅमिलीसाठी आपण काय करू शकतो, कीप माय हाऊस क्लीन. फर्स्ट इज की आपण आपलं घर स्वच्छ ठेवू शकतो. नेक्स्ट, प्रोटेक्ट कल्चर हेरिटेज, म्हणजे जे की सांस्कृतिक जे की वास्तू आहेत त्या आपण क्लीन ठेवू शकतो किंवा त्यांचं संरक्षण करू शकतो. अँड नेक्स्ट, प्रिझर्वरन्स अबाउट पीस, म्हणजेच शांततेबद्दल चिकाटी बाळगणे. असं फॉर माय फॅमिलीसाठी आपण करू शकतो. थर्ड कॉलम आहे फॉर माय फ्रेंड्स. तर फ्रेंड्ससाठी आपण काय काय करू शकतो. फर्स्ट इज हेल्प देम इन दिअर नीड, म्हणजे की त्यांना आपण गरजेच्या वेळी मदत करू शकतो. नेक्स्ट दिलं आहे वेट. अँड थर्ड इज शेअर डेज. शेअर डेज म्हणजे आपण जे की आपलं घालवलेला जो वेळ आहे तो आपण त्यांच्यासोबत डिस्कस करू शकतो, त्यांना सांगू शकतो. त्यानंतर लास्ट पॉईंट त्यातील सपोर्ट देम, आपण त्यांना मदत करू शकतो, पाठिंबा देऊ शकतो. अशा प्रकारे आपण मित्रांना मैत्रिणीला मदत करू शकतो. नेक्स्ट कॉलम फॉर ओल्ड पीपल. तर ओल्ड पीपलसाठी आपण काय करू शकतो हे ह्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर फर्स्ट येईल की टेक केअर ऑफ देम, आपण त्यांची काळजी घेऊ शकतो. नेक्स्ट इज लुक आफ्टर देअर हेल्थ, म्हणजे की आपण त्यांच्या आरोग्याचीही आपल्याला देखभाल करावी लागते. आणि हेल्प दिलेला आहे थर्डमध्ये. आणि फोर्थमध्ये आपण कीप देम हॅपी, त्यांना आपण आनंदी ठेवू शकतो. अशा प्रकारे आपण त्यांची काळजी घेऊ शकतो. आता फिफ्थ कॉलम आहे आपला फॉर द नीडी, म्हणजे नीडी पर्सनसाठी जे गरजू व्यक्ती असतात त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. फर्स्ट इज हेल्प देम इन नीड, म्हणजे गरजेच्या वेळी त्यांना मदत करू शकतो. आयडेंटिफाय अँड थर्ड इज सपोर्ट देम, त्यांना पाठिंबाही देऊ शकतो. अशा प्रकारे आपण त्यांना मदत करू शकतो. अँड फॉर माय सेल्फ, म्हणजे स्वतःसाठी आपण काय काय करू शकतो त्या गोष्टी आपल्याला इथे लिहायच्या आहेत. टेक एक्झरसाइज, म्हणजे की आपण दररोज व्यायाम केला पाहिजे. स्टडी वेल, अभ्यास केला पाहिजे. अँड ड्रीम हाय, म्हणजे आपण स्वप्न आपलं मोठं ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो की स्वतःसाठी आपण करू शकतो. अँड प्रे, प्रार्थना करू शकतो. आणि थर्ड ॲक्टिव्हिटी आहे आपली कंप्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅरेग्राफ. तर इथे 4 कॉलम दिलेले आहे. एक कॉलम आपल्याला ऑलरेडी भरून दिलेला आहे. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. ॲक्टिव्हिटी आहे माय विश, म्हणजे आपल्या ज्या इच्छा असतात त्या इच्छा. तर आपल्या ज्या वेगवेगळ्या इच्छा असतात त्या इच्छा आपल्याला इथे मांडायच्या आहेत. फर्स्ट आहे ट्रॅव्हल इन स्पेस. तशाच प्रकारे आपण आपल्या पुढच्या ज्या इच्छा आहेत आपण त्या कंप्लीट करू शकतो. तर सेकंड आपण घेऊ शकतो टू बिकम अ डॉक्टर, टू बिकम अ लॉयर. जे आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात त्या आपण ते व्यक्त करू शकतो. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे आणि यावरती आपण पॅराग्राफही लिहू शकतो. त्यानंतर कविता आपल्याला शिकायची आहे. तर कवितेचं टायटल आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजेच आनंदी भविष्याची आशा बाळगणे. की आपण जीवन जगत असताना ज्या आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात की आपल्याला असं वाटतं की आपलं जे की पुढील जे आयुष्य आहे ते आपलं आनंदी असलं पाहिजे, परंतु आपण त्यासाठी काय काय करू शकतो
जेणेकरून आपल्याला जीवनामधील जो की आनंद आहे, जो सुख आहे ते आपल्याला मिळेल. तर ते करण्यासाठी इथे ह्या कवितेमध्ये आपल्याला म्हणजे त्या प्रकारे एक मार्ग अवलंबायचा आहे आणि तशाच प्रकारे आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे, जेणेकरून आपल्याला नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे की आपलं सुख आहे किंवा आनंद आहे तो मिळेल. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. चला तर मुलांनो, कवितेचा अर्थ समजून घेऊया. तर कवितेचं टायटल आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे आनंदी भविष्याची आशा बाळगणे. परंतु आपल्याला टायटलमध्ये असं वाटतं की हळूहळू आपण ते काय होतो की आपलं जीवन गमावत चाललेलो आहोत, असं याचा अर्थ होतो. म्हणजे डाईंग असा आपण त्याचं अर्थ धरतो, म्हणजे मरणाकडे आपण जात आहोत. परंतु तसं न होता की हळूहळू आपण आपल्या आनंदी भविष्याची वाटचाल करत आहोत, असं त्याचा अर्थ होतो. तर आपण कविता समजून घेऊया. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. म्हणजे जर आपण जीवनातील प्रवासच केला नाही, जर आपण वेगवेगळे पुस्तकं, वेगवेगळे जीवनशैली त्याचा आनंद घेतला नाही, त्याचं वाचन केलं नाही, किंवा इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, म्हणजे जीवनामध्ये जो की अनुभव आहे, जे वेगवेगळे आजूबाजूला होणारे जे आवाज आहेत, तर ते आवाज आपण ऐकलेच नाहीत, तर इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, म्हणजे की आपण स्वतःला आपण ओळखलंच नाही, तर आपण आनंदी भविष्याची आशा आपण म्हणजे आपण काय होतो आहे की हळूहळू आपण ती आशा गमावत चाललेलो आहोत. आणि जर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण जर आत्मसात केल्या, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, तर आपण काय होतो आहे की आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या सुखाकडे, आपल्या भविष्याकडे आपण वाटचाल करत आहोत, असा याचा अर्थ होतो. इथे पण साईडला दिलेला आहे, इथे आपण बघू शकता की इथे डाईंग स्लोली म्हणजेच काय, लूझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, म्हणजेच आपण काय होतो आहे की हळूहळू आपलं जे की आनंदी जे फ्युचर आहेत ते आपण काय होतो आहे की गमावत चाललेलो असतो. म्हणजेच जर आपल्याला फ्युचर आपल्याला ब्राईट करायचं असेल, तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील, त्यावेळेस आपण आपलं जीवन आनंदी करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या फर्स्ट स्टांधाचा त्याचा अर्थ होतो. तर त्यानंतर सेकंड स्टांजा आहे, व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, व्हेन डू नॉट लेट अदर हेल्प्स यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. पहा, इथे पण दिलेलं आहे सेल्फ इस्टीम, म्हणजे इथे दिलेलं आहे पहा, इथे अर्थ दिलेला आहे सेल्फ इस्टीम, अ फिलिंग ऑफ बिईंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटी, सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे स्वतःलाच आपण काय केलं पाहिजे, तर आदर आपण दिला पाहिजे. तर इथे अर्थ काय होतो आपण ते सुरुवातीला समजून घेऊयात. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर हेल्प्स यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. ज्यावेळेस आपण स्वतःमधील जो की आत्मसन्मान असतो, तो आपण काय होतो की स्वतःमध्ये असलेला जो आत्मसन्मान आपण मारून टाकतो, किंवा आपण तो म्हणजे ओळखत नाही. व्हेन यू डू नॉट लेट अदर हेल्प्स यू, किंवा आपण जेव्हा आपण दुसऱ्यांची मदत करत नाही, दुसऱ्यांना म्हणजे मदतीच्या वेळेस आपण त्यांच्या मदतीला धावून जात नाही, तर त्यावेळेससुद्धा यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजेच की तुम्ही हळूहळू काय होत आहात की तुमच्या आनंदी भविष्याची तुम्ही आशा गमावत आहे. म्हणजे आपण स्वतःमध्ये असलेली जी की ॲबिलिटी आहे आपली, तर ती ॲबिलिटी आपण ओळखून, म्हणजे पात्रता ओळखून आपण काय केलं पाहिजे, तर आपला आत्मसन्मान जपला पाहिजे आणि गरजेच्या वेळी गरजू लोकांना आपण मदत केली पाहिजे, असा याचा अर्थ होतो.
Third, if you become a slave your habit, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start trying slowly. तर पहा, इथे पण तेच सांगितलेलं आहे की इथे स्लेव ऑफ युअर हॅबिट म्हणजेच काय की सवयीचा गुलाम. की जर आपण सवयीचा गुलाम झालो म्हणजे त्याच गोष्टी आपण वारंवार जर केल्या किंवा वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, एकाच त्याच रस्त्याने आपण पुन्हा चाललो म्हणजे याचा अर्थ काय आहे की आहे तो मार्ग त्याच मार्गाने नेहमी जात राहणं. म्हणजेच जीवन हे काय आहे तर जीवनामध्ये परिवर्तन आणणे हा एक जीवन बदल आहे. म्हणजे एक आपण त्याला असं म्हणतो की नॅचरल रूल म्हणतात त्याला, नैसर्गिक नियम की जो निसर्गामध्ये बदल होतात तशा प्रकारे आपण जीवनातही बदल घडवून आणले पाहिजे. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचा जो मार्ग आहे जर तो बदललाच नाही, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, तर इथे पण ते सांगितले की जीवनामध्ये म्हणजे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एक्सेप्ट केल्या पाहिजे. म्हणजेच इथे एक उदाहरण म्हणून सांगितलं की आपण वेगवेगळे कलर्स ॲक्सेप्ट केले पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे तर सामावून घेतल्या पाहिजे असं याचा अर्थ होतो. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीवरती आपण बोललं नाही पाहिजे. इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, ज्या आपल्याला गोष्टी माहिती नाही आहेत किंवा आहेत तर अशा गोष्टींवरती आपण बोलणं टाळलं पाहिजे. सो यू स्टार्ट ट्राईंग स्लोली, म्हणजेच तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याची आशा गमावत आहात. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपण काय करत आहोत तर आपल्या जीवनातील आनंदी भविष्याची आपण आशा गमावत आहोत. तर आपण आपल्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या जे की गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात केल्या पाहिजेत. जो नवीन मार्ग आहे, काहीतरी नवीन आपल्याला करायचं आहे किंवा तोच मार्ग जीवनामध्ये असलेला जो बदल आपल्याला तो घडवून आणायचा आहे. आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या असो वाईट असो तर त्या आपल्याला जीवनामध्ये ॲक्सेप्ट करायच्या आहेत आणि जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. त्याच वेळेस आपण काय करणार की आपल्या सुंदर आपल्या भविष्याची आपण काय करणार तर वाटचाल करत आहोत असा याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा स्टँजा, इफ यू अवॉइड टू फील पॅशन, ज्यावेळेस आपण आपल्या आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करतो अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, आणि ज्यावेळेस आपले जे की मनामधील जे हावभाव विचार असतात किंवा भावना असतात त्या अस्थिर होतात. अनस्टेडी, इट्स मीन अनस्टेडी. दोज विच मेक यू आईज ग्लिसन, ज्यावेळेस तुमचे डोळे चमचमणारे लुकलुकणारे असतात म्हणजे ग्लिसन म्हणतात त्याला, शाईन स्पार्कल असा त्याचा मिनिंग होतो. अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि ज्यावेळेस तुमच्या हृदयाचे ठोकेही जलद झालेले असतात. सो यू स्टार्ट ट्राईंग स्लोली, तर त्यावेळेसही तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याची आशा गमावत आहात असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे जीवनामध्ये आपणही काय केलं पाहिजे, आपल्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत. आपल्या भावना आपण मनामध्ये काय भावना आहेत त्याही आपल्याला त्या समजल्या पाहिजेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे जीवनाशी निगडीत आहेत. नेक्स्ट, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love. पहा, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर बदलच घडवून आणला नाही किंवा जर तुम्ही तुमच्या कार्याशी समाधानीच नसाल or with your love, म्हणजे तुमच्या तुम्हाला जे की जीवनामध्ये जे की प्रेम मिळते त्याबद्दल तुम्ही समाधानी नसाल किंवा तुमच्या कार्याबद्दल समाधानी नसाल. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, किंवा सुरक्षित काय आहे, धोके कोणते असतात किंवा
तर सुरक्षितता काय असते किंवा धोके काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे माहितीच नसतात. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, म्हणजे की जर आपण आपल्या जीवनामधील जे की स्वप्न आहे, जे आपल्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तर त्यामागे आपण जर गेलोच नाही, तर इफ यू डू नॉट अलो युअर सेल्फ, जर तुम्ही तुमच्या स्वतःची परवानगीच घेतली नाही, तर ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, म्हणजे निदान तुमच्या जीवनशैलीबद्दल तरी, की आपण आपला निर्णय घेतला नाही, तर टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस, तर आपण काय केलं पाहिजे, की एखादा तरी आपण काय केलं पाहिजे, तर एक म्हणजे आपल्याला की सल्ला आपल्याला घेतला पाहिजे. आपण कुणाचा तरी आपण काय केला पाहिजे, सल्ला घेतला पाहिजे. ती सेन्सिबल दिले म्हणजे वाईज, फुल ऑफ कॉमन सेन्स, म्हणजे आपण कुणाची तरी ॲडवाईस घेणं, सल्ला घेणं तो खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जीवन कसं असेल, सुखी होईल, समाधानी होईल. अशा प्रकारे पॅब्लो नेरुडा यांची ही कविता आहे. त्यांनी ह्या कवितेमध्ये की जीवन आपलं कशाप्रकारे समाधानी होईल आणि आपल्याला कशाप्रकारे जीवनामध्ये परिपूर्ण वाटेल, यासाठी त्यांनी यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजेच आपण काय की आनंदी भविष्याची आपण आशा कशामुळे गमावणार आहोत, हे त्यांनी ह्या कवितेमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे आणि समजून सांगितलेलं आहे. तर इथे लास्टमध्ये पण ते सांगितलेलं आहे, लास्ट स्टांझामध्ये, की जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे, चेंज केला पाहिजे. त्यानंतर समाजातील ज्या गोष्टी असतात ज्या महत्त्वाच्या, की रिस्क काय असते, सुरक्षितता आपल्याला कशामुळे मिळणार, स्वप्न काय असतं, स्वप्न आपण कशाप्रकारे साकार केलं पाहिजे, त्यानंतर निर्णय कसा घेतला पाहिजे, आणि म्हणजे स्वतःला आपण जो निर्णय घ्यायचा त्याला आपण स्वतःच परवानगी आपण दिली पाहिजे, म्हणजेच एक ठाम निर्णय आपण घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी आपल्याला कवितेमधून की आनंदी भविष्य आपण कशाप्रकारे निर्माण करू शकतो, हे त्यांनी आपल्याला ह्या कवितेतून संदेश दिलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या कवितेचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. आणि इकडे जे की त्यांनी जे हार्डवर्ड्स दिलेले आहेत, तर तेही तुम्ही काय करून घ्या, की त्याचा चांगल्या प्रकारे मीनिंग लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, तर त्याचा अभ्यासाला फायदा होईल. अशा प्रकारे आपण आज ही कविता शिकलो.